ड्रेस नवीन शिवला आहे म्हणून जास्त खुश होऊन चालणार नाही. हो, मी जो घातला आहे तो ड्रेस मी नवीन शिवला आहे आणि आज मी घालून आलेले आहे, जो या अगोदरच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलेला आहे. आवडला असेल तर तशी कमेंट करा. पण आजच्या ऑर्डर अचानक खूप वाढलेल्या आहेत, कारण माझंही लग्नाला गेल्यामुळे एक दिवस माझा गॅप झाला, म्हणजे सुट्टी झाली शॉपला. त्याच्यामुळे आज हा एक ड्रेस शिवायचा आहे, हा एक ड्रेस शिवायचा आहे, हा एक ड्रेस एकाच क्लाइंटचा आहे, हा एक ड्रेस आणि यातला एक ड्रेस आहे. म्हणजे हा जो आपला फेमस सध्या चाललेला आहे तो एक ड्रेस आहे. हे 4 आहेत आणि हा एका नवीन क्लाइंटचा आहे, म्हणजे दुसऱ्या क्लाइंटचा. नवीन नाही, ॲक्च्युली सेकंड टाईम आलेले आहे. हिनं आपल्याकडे हळदीसाठी साडीचा वन पीस शिवला होता या क्लाइंटनी, तर तिला आवडलं, मग ती हा ड्रेस घेऊन आलेली आहे. सो हा ड्रेस मटेरियल खूप सुंदर आहे, मला प्रचंड आवडला. कारण आपला नाही आहे पण आवडायला काय जातं ना, मनाला छान वाटलं की आवडतं. तर सुंदर मटेरियल आहे, ग्रे कलरमध्ये ह्याचा बॉटम आहे या पद्धतीने, आणि प्युअर कॉटनमध्ये सॉफ्ट कॉटन आहे. तर शिवल्यानंतर सुद्धा खूप छान दिसणार आहे. आणि याला असे हे पॉम लेसमध्ये जे गोंडे आहेत ते दिलेले आहेत. आणि हे एकच क्लाइंट आहे, त्यांचे हे 4 ड्रेस आहेत. एक ड्रेस खाली पडला, तुम्हाला दाखवता. तर हा एक ड्रेस आपल्याकडनं घेतलेला आहे आणि हे 2 त्यांनी आणलेले आहेत. आणि या ड्रेसवरच्या सलवार माझ्या कटिंग झालेल्या आहेत. ग्रे कलरच्या ड्रेसवरच्या आहे, ही ब्ल्यू कलरच्या ड्रेसवरच्या आहे. आणि हा जो एक पेन्सिल बॉटम कटिंग झालेला आहे तो ऑलरेडी 2 ड्रेसमधले हा राहिलेला शिल्लक आहे. एक ड्रेस रेडी आहे आणि याचा टॉप रेडी आहे. हा ड्रेस पेन्सिल बॉटम राहिला तो राहिलाच. मग आता हे कटिंग करून ठेवलेलं आहे, कारागीर आली की शिवायला. आणि हे जे बाकीचं आहे हे कटिंग करायचं आहे. तर अजून 3 सलवार, ह्याचीसुद्धा पेन्सिल बॉटमच आहे आणि त्या दोन्हींच्या सलवार आहेत. कारण ह्या ज्या क्लाइंट आहेत त्यांच्या सगळ्या ड्रेसना त्यांनी सलवार शिवायला सांगितलेले आहे. हे शिरूरवरून आलेले क्लाइंट आहेत आपल्या रेग्युलरच्या क्लाइंटच्या ह्या नणंदबाई आहेत. आणि जे रेग्युलरचे क्लाइंट आपले आहेत ते सुद्धा कोल्हापूरकर आहेत. सो त्यांनी त्यांच्याकडे मुंज होती, पहिल्यांदा जी मुंजेची ऑर्डर आली आहे त्यांच्याकडे, त्याच्यामुळे त्यांनी मुंजेच्या ऑर्डरमध्ये खूप सारे आपल्याकडे ब्लाऊज शिवलेले आहेत. त्यांच्या आईचे नाशिकवरून त्यांची आई येते, माहेर त्यांचं नाशिक आहे, सासर कोल्हापूर आहे आणि ते तळेगावात राहतात. सो आईचे त्यांच्या ब्लाऊज शिवलेले आहेत 4, त्यांचे 4 ब्लाऊज शिवलेले आहेत. आणि नणंदबाईंचे 1-2 ब्लाऊज झालेले आहेत, ब्लाऊज काही जास्त नव्हते त्यांचे बाकीच्यांचे. आणि त्यांच्या आईसुद्धा लास्ट टाईम नाशिकवरून आल्यानंतर लास्ट इयरपासून आपल्याकडून खूप छान ड्रेसेस आपले त्यांना आवडतात, तिथून ड्रेस मटेरियल पाठवतात आणि मग इकडे लेक शिवायला टाकते आणि मग ते येता जाता पोचवतात त्या टायमिंगनुसार. त्यांनीसुद्धा पुन्हा 2 ड्रेस शिवायला टाकलेले आहेत. ते ॲक्च्युली त्यांच्या आत्ता थोड्या वेळापूर्वी गेले. त्यातलं त्यांचा हा पांढरा जो